श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे अतिशय सुंदर आणि आयुष्याला कलाटणी देणारे विचार पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर त्यांचे विचार, त्यांचे संदेश नक्की फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वामी म्हणतात, माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतः जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा. मग आपण का लहान सहान गोष्टींवरून पेटून उठतो? शांत राहा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. स्वामी सांगतात, सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. काही व्यक्तींसाठी आपण काही काळापुरतेच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती त्यातून निसटून गेलेले असतात. आमचं काही वाईट व्हावं अशी इच्छा असणारे खूप आहेत, परंतु एवढे लक्षात ठेवा, आमचं प्रचंड चांगलं करणारा ईश्वर सदैव आमच्या पाठीशी खंबीर आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो, कष्ट करतो, त्याला देव कधीही कमी पडू देत नाही. स्वामी म्हणतात, जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा, वेळ स्वतःच साक्ष देईल. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा. स्वामी सांगतात, जर जीव लावणारी व्यक्ती जर तुमच्यासोबत असेल तर तुमचे वाईट दिवससुद्धा चांगले जातील. स्वामी म्हणतात, वेळ कोणाची सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं. मित्रांनो, स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते, पण रडवणारे नेहमीच भेटतात. कोणताही खेळ खेळा, पण एखाद्याच्या शुद्ध भावनेसोबत कधीही खेळू नका, कारण मनाची तळमळ कधी, कुठे आणि कशी लागेल हे कोणालाही सांगता येत नाही. स्वामी म्हणतात, आजच्या जगात तुम्हाला जास्त खरं आणि प्रामाणिक वागायची सवय असेल तर एकटे राहायची सवय लावून घ्या, कारण इथे खऱ्यापेक्षा खोट्याला जास्त किंमत आहे. ज्यांच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याची आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असते, तो कधीच दुसऱ्यांच्या हातातली बाहुली बनत नाही. आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण एका चांगल्या व्यक्तीला गमावले आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमचे चांगले दिवस आणून दिले त्यांना मात्र आयुष्यात कधीही विसरू नका. स्वामी सांगतात, घर फोडणारे आपलेच असतात. बाहेरच्यांना काय माहीत कोणती भिंत नाजूक आहे. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नसतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. वाद करण्याची सवय अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नातेसंबंधावर होतो. स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील आणि जर दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळे यशस्वी लोकांच्याच वाट्याला येत असतं. अपयशी लोकांना कोणीही विचारत नाही.
स्वामी सांगतात, वरच्या देवाबरोबर आपले संबंध चांगले असतील ना, तर खालची माकडं आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असे स्वामींचे प्रेरणादायी विचार ऐकायला आवडत असतील तर आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.